जय श्री माताजी. आणि आजच्या ह्या 14व्या सत्रात सगळ्यांना सहयोगा गोवातर्फे हार्दिक स्वागत. थोडं इनिशियली मला इकडे प्रॉब्लेम झाला, मला वाटतं काय तर नेटवर्कचा प्रॉब्लेम होता म्हणून ते झूमच चालू होत नव्हतं, पण आता सगळं बरोबर आहे आणि सुरू करूया. चला. तर सगळ्यात आधी जसं आम्ही प्रत्येक वेळेला करतो तसं श्री माताजीशी आणि धरती मातेशी एक विनंती करूया की आम्हाला आजच्या ध्यानासाठी एक संतुलन मिळू दे आणि ह्याच्यामध्ये येणारे जे काही दोष बाधा किंवा अडथळे आहेत ते जाऊ दे आणि आमचं ध्यान एकदम सुंदरपणे होते म्हणून. तर आजचं थोडं वेगळं सत्र आहे. आम्ही बऱ्यापैकी चक्रांच्या बद्दल वगैरे समजून घेतलं. आज ध्यानाबद्दल थोडं डीप जाऊया आणि त्याच्यासाठी ते कसं वाढवायचं आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागेल त्याच्याबद्दल आजचं डिस्कशन आहे. तर जसं मी प्रत्येक केपाल सांगतो, या पहिल्या 15-20 मिनिटात तुम्हाला काही प्रश्न जरी असले तर प्लीज विचारा. नंतर ध्यान सुरू झाल्यानंतर एक थोडं शांतता पाहिजे, नाहीतर आधी आम्ही काही पण डिस्कस करू शकतो. तर आय थिंक ह्या सूक्ष्म शरीराबद्दल तरी बऱ्यापैकी सगळ्यांना कळलं असणार. आमचं इडा नाडी, पिंगला नाडी, सुषुम्ना नाडी, सगळे चक्र, त्यांचे गुण आणि कसं त्यांना संतुलनात आणायचं, त्याच्यासाठी आम्ही काय करावं लागते, हे सगळं आता हळूहळू सगळ्यांना बऱ्यापैकी कळलं असणार किंवा जाणवलं असणार. तर आज ध्यान कसा करायचा, आता आम्ही ऑलरेडी ध्यान करत आहे, असं नाही की नाही करत आहे, पण आणि थोडं त्याच्याबद्दल एक सूक्ष्म गोष्टी थोड्या समजून घेऊया. आणि 5 तत्व, 5 एलिमेंट्सना यूज करून आम्हाला स्वतःला साफ कसं करायचं. आता ऑलरेडी आम्ही थोड्या गोष्टी सुरू केल्या, जसं मीठ पाणी किंवा कॅन्डल ट्रीटमेंट, आईस पॅक, ह्या सुरू झालेल्या आहेत. पण ते वापरून आम्ही कसं स्वतःला शुद्ध करायचं आहे त्याच्याबद्दल आजचं थोडं डिस्कशन आहे. तर सगळ्यात आधी ध्यान कसं करायचं आणि ध्यानामध्ये आमची स्थिती वाढवायची कशी, ही एक मला वाटते सगळ्यांना एक बेसिक क्वेश्चन असायला पाहिजे आणि असणार. तर सहजगाच्या दृष्टीने सगळ्यात सोपं आहे एक शुद्ध इच्छा, प्युअर डिझायर, की आमचं ध्यान होऊ दे, आमचं योग होऊ दे आणि आमचं जे आत्माचं स्वरूप आहे, आम्ही जे शुद्ध आत्मा आहेत त्याचा अनुभव आम्हाला होऊ दे, हे एक मनापासून विनंती करायला पाहिजे. तर ओके, एक प्रश्न आहे, हे प्रश्न नंतर घेऊया, पण मे बी आता मी डिस्कशन म्हटलं म्हणून घेतो. तर एक प्रश्न आहे की मणिपूर आणि नाभी चक्र सेम आहे का? हो, मला वाटते त्याचंच नाव आहे ते वेगळं, थोडे भरपूर इंग्लिशमध्ये सोलार प्लेक्सस म्हणतात. खरं सांगायचं म्हणजे मी स्वतः सुद्धा मनात म्हणताना मणिपूर चक्रच म्हणतो, पण नाभी चक्र आता तुम्ही ऐकल्यासारखं नाव, तर दोन्ही सेम आहेत ते. दुसरं गोष्ट, एक ध्यानाचं ती शुद्ध इच्छा पाहिजे आणि आमचं स्वतः आम्ही एक आत्मा आहे ह्याचं एक अनुभूती होऊ दे किंवा ती दृढ आणि रोजच्या आमच्या वागण्यामध्ये येऊ दे, असं एक इच्छा करायला पाहिजे. दुसरं, श्री माताजीशी एक नम्रपणे विनंती करायची आहे आणि आम्हाला ध्यान रोज होऊ दे, त्याची स्थिती वाढवू दे, त्याच्यासाठी जे काही गरज आहे त्या गोष्टी घडून येऊ दे आमच्यासाठी, ते महत्वाचे आहे. तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे म्हणता येईल आणि हे सोपं वाटते पण करणं भरपूर कठीण आहे, ते म्हणजे एफर्टलेस. तर एक जे मी शब्द आता वापरायला लागले, ध्यान करायचं, हेच चुकीचं आहे. आम्ही कुणी ध्यान करायचं नाही आहे. जसे की आता भरपूरदा आम्ही ऐकलं असणार की ध्यान करायचं तर काय आहे, तर इकडे लक्ष ठेवा, ह्याच्यावर लक्ष ठेवा, मन इकडे न्या तिकडे न्या, हे चालू असते आणि तिकडे नेऊन तासन तास आम्ही लक्ष ठेवणं वगैरे, तसं एक अपेक्षा असते. पण सहयोग ध्यानामध्ये तसं काही नाही आहे. तर काय करायला पाहिजे मग तसं नसलं तर? सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे श्री माताजीशी आम्ही सरेंडर व्हायला पाहिजे, त्यांच्या चरणी जायला पाहिजे आणि शांतपणे वाट बघायला पाहिजे बाकीच्या गोष्टी जे आम्ही करत असतो त्या गोष्टी करताना. जसं की मे बी आम्ही संगीत ऐकत असणार किंवा त्यांचं भाषण ऐकत असणार, किंवा आम्ही एक इच्छा करतो की आमचं डावी बाजू शुद्ध होते, उजवी बाजू शुद्ध होते,
आणि हे जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा आमचे हे जे विश्वास आहे आणि हे जे आमचं सरेंडर आहे त्याच्यामधनं हळूहळू आम्हाला जाणवायला येते की आमची कुंडलिनी चढायला लागली आणि त्याच्यामधनं फरक यायला लागलाय म्हणून. ऐकू येत नाही काय? एक मेसेज आला साऊंड नाही म्हणून. आता ऐकू येते का सांगा प्लीज. ऐकू येते सूर्यकांतजी? आता ऐकू येते? ओके, थँक्यू. चालेल. काहीतरी एक मेसेज आला आणि बघितलं, मला वाटते काय तर झालं असणार. तर आणि एकदा सगळ्यात महत्वाचं जे ध्यान आहे त्याच्याबद्दल करायचं नाहीये, पण त्याच्यामध्ये आम्ही ध्यानाच्या स्थितीमध्ये असायला पाहिजे. तर शांतपणे आम्ही एका स्थितीत बसायचं आहे आणि वाट बघायची आहे, इच्छा करायला पाहिजे आणि श्रीमाताजीच्या चरणी आम्ही जेव्हा सरेंडर होतो नक्कीच त्याचा अनुभव होत जातो. तर हे थोडंसं एकदम सूक्ष्मपणे डिफरन्स आहे आणि थोड्या लोकांना ऑलरेडी अनुभव आला असणार ह्याचा आणि हा बाकीच्यांना येईल आता हळूहळू. तो इंग्लिशमध्ये म्हटलं तर यू हॅव टू बी इन मेडिटेशन अँड नॉट टू डू मेडिटेशन. तर ध्यान करायचं नाहीये, ध्यानामध्ये आम्हाला असायचं आहे. तर ह्याच ह्याच्यामधनं श्रीमाताजीच्या शब्दांमध्ये इंग्लिशमध्ये आहे हा व्हिडिओ, तर लावतो. ह्याच्यामध्ये श्रीमाताजींनी स्वतःनी सांगितले ध्यान म्हणजे काय आणि कसं करायला पाहिजे, तर तो ऐकूया. हा इंग्लिशमध्ये असल्यामुळे खाली सबटायटल्स मी ट्राय करतो आणि ते स्पीच झाल्यानंतर आणि एकदा मी मराठीत त्याचा अनुवाद करतो म्हणजे महत्वाच्या शब्दांचा. What is meditation is actually facing yourself and correcting yourself with the full understanding as to what you are. Meditation is such a soothing thing, such a beautiful way of connection with the divine, that all your problems get solved in that meditative mood. Meditation is something silencing yourself, silencing your thoughts, and going to that deep ocean which is within you itself. How to do meditation? Many people ask. Don't do anything. To just go into thoughtless awareness. Try to go to the thoughtless awareness. If you can get into that condition of thoughtless awareness, you've done your job. Because that's the point where you are with the truth, with the reality, with the joy,
with everything that is so fundamental. Just like a light burns with the electricity flowing in it, you can say, or by because of the candles. In the same way, meditation is a continuous availability of the divine force. That will reduce all your apprehensions. Not only that, but takes out all the negative thoughts. It takes out all the discouraging things. And when you are meditating like that, thoughtless awareness, then you will be amazed how you are helped from within and without. It's a terrible power that works, this thoughtless awareness. तर या थोड्या गोष्टी मी मराठीमध्ये सांगायचा प्रयत्न केलं. तर सगळ्यात पहिली गोष्ट जे ते म्हणाले ते म्हणजे स्वतःला जाणून घेणं आणि खऱ्यापणे जाणून घेणं की मी कसा आहे, मी कसा वागतो, माझ्या क्रिया काय आहेत. आणि भरपूरदा आम्हाला तेच माहीत नसते. तर ते जाणून घेऊन त्याच्यामध्ये काही जरी चुका असलं ते बदलणं हे एक ध्यान आहे असं ते म्हणाले. कनेक्टिंग विथ द डिवाइन किंवा परमात्म्याशी आमचं कनेक्शन होणं, योग होणं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जशी आमची कुंडलिनी माता चढते आणि कनेक्ट होते ते होणं. आणि एकदा ते झालं की नक्कीच आमचे सगळे प्रॉब्लेम सुटतात आणि एक वेगळंच जीवन सुरू होते. तर हे होण्यासाठी नक्कीच आमचं मन शांत व्हायला पाहिजे, त्याच्यातले विचार जायला पाहिजे, सायलन्सिंग अवर सेल्फ. आणि परत जे आम्ही मगाशी म्हटलं की ध्यान करायचं नाही आहे, ध्यानामध्ये राहायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे निर्विचार स्थिती किंवा काही विचार असू नये. आणि हे होण्यासाठी नक्कीच कुंडलिनी माताचा आशीर्वाद मिळतोय आम्हाला. एकदा आम्ही कनेक्ट झालो की त्याचा फरक येतोय. ते सोडलं तर शेवटचं जे महत्त्वाचं त्यांनी सांगितलं ते म्हणजे जसं एक बल्ब जेव्हा लाईट किंवा इलेक्ट्रिसिटी जाते आणि त्याचे चालू होतोय किंवा दिवा येते त्याच्यातनं, तसं आम्ही पण आहे. आमच्यामधनं जेव्हा हे परम चैतन्य वाहतात तर आम्ही ग्लो होतो. आणि जेव्हा हे परम चैतन्य आमच्यातनं वाहतात तेव्हा नक्कीच आमच्यातले सगळे वाईट विचार जाऊन टाकतात. जे काही नकारात्मकता आहे ती जाते, नेगेटिव्हिटी जातात आणि आम्ही एक वेगळ्या व्यक्तिमत्व होतो. तर आम्ही जर ह्या परम चैतन्यावर लक्ष ठेवलं आणि कुंडलिनी मातेवर लक्ष ठेवलं ती काय करायला लागले, आम्ही त्या ध्यानाच्या स्थितीत हळूच कळणार पण नाही, आम्ही गेलेलो असतो त्याच्यामध्ये. आणि ते आम्ही जायचा प्रयत्न करायला पाहिजे. तर हे एक मेडिटेशन बद्दल झालं. दुसरं आहे स्वच्छ करणं स्वतःला. आणि जसं आम्ही म्हटलं हे जे 5 एलिमेंट्स आहेत त्यांना यूज करून. पण त्याच्याहून सगळ्यात आधी जे हे खालचा बाजू आहे इंट्रोस्पेक्शन किंवा स्वतःच्याबद्दल आम्ही जाणून घेणं की आत्मपरीक्षण म्हणता येईल की नक्की काय चाललंय. आणि जर ऑलरेडी तुमच्या हातावर तुम्हाला हळूहळू जर जाणवत असलं तर नक्कीच तुम्ही त्याच्यावरनं बघू शकता की कुठलं चक्र बिघडलंय किंवा कुठे प्रॉब्लेम्स आलेत, कुठे चांगलं आहे. ते कळल्यानंतर नक्कीच त्याच्यावर डायरेक्टली जाऊन आम्ही काम करू शकतो. नाहीतरी लहान सहान गोष्टी जे मगाशी पहिल्या ध्यानाची पहिली स्थिती म्हटली, जिकडे आम्ही स्वतःला जाणून घेणं, स्वतःची चुका, स्वतः आम्ही कसं वागतो प्रत्येक लहान गोष्टीमध्ये ते जाणून घेऊन त्यांना बरोबर करणं तेही महत्त्वाचं आहे. दोन्हीकडनं स्वच्छता होऊ शकते किंवा चक्र आणि आमची सूक्ष्म शरीर संतुलनात येऊ शकतो. ह्याच्याबद्दल एक जर मी लहानसं एक्झाम्पल दिलं तर समजा नाभी चक्र, जे आता एक त्याने विचारलं की मणिपूर चक्र किंवा नाभी चक्र किंवा सोलार प्लेक्सस, तर ह्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे उदारपणा. तर नक्कीच आम्ही जर
रोजच्या दिवसात भरपूर कंजूस असलो, कुणाला काही मदत करत नाही, काही देत नाही, आमच्याकडे असून सुद्धा देत नाही, तर नक्कीच त्याच्यावर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर हे कसं सुधारायचं? एकतर नक्की आमचे मंत्र आहेत आणि व्हायब्रेशन्स ह्यानी, तर जेव्हा ते सुटते नक्कीच आम्ही उदार पण होतो, किंवा आम्ही स्वतःला उदार बनवायचा प्रयत्न करायचं. जेवढं जमेल तसं तेवढं दुसऱ्यांना द्यायचं, केवढं द्यायला जमते तेवढं, आणि नंतर नक्कीच त्याचा फरक आमच्या चक्रावर पण येऊ शकतो. तर हे झालं आमच्या रोजच्या वागण्याबद्दल झालं, किंवा स्वतःचं आश्लेषण करून किंवा समजून घेऊन आम्ही हे स्टेप्स घेऊ शकतो. ते सोडलं तर जर आम्ही हे पंचधातू वापरायचे असले तर सगळ्यात फर्स्ट आहे बॅलन्सिंग, ज्याच्यामध्ये आम्ही आकाश तत्वातनं किंवा हवा किंवा कॅन्डल किंवा दिव्यातल्या विस्तूतनं किंवा आगेतनं आम्ही आमच्या बॉडीमध्ये घेतो आणि ते सर्व आम्ही पृथ्वी तत्वात सोडतो. तर हे बॅलन्सिंग करतो. दुसऱ्या वेळेला उजवा हात श्री माताजींच्याकडे किंवा दिव्याकडे आणि डावा हात आकाश तत्वाकडे, ला इथर पण म्हणतात, तर हे हा धातूमध्ये जाते. ते एक पहिला सिम्पल आहे, आणि आम्ही बॅलन्समध्ये राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते तरी करायलाच पाहिजे. दुसरं महत्त्वाचं फूड सोक. आय थिंक आतापर्यंत मीठ पाणी हे काय कसं करायचं सगळ्यांना कळलं असणार, तर जमलं तर न चुकता दिवसातनं एकदा तरी करा. त्याचा फरक नक्कीच येत जातो आणि आम्हाला व्हायब्रेशन कळायला सुरू होतात, चक्र सुटतात, अनुभूती वेगळी होते आमच्यामध्ये. आईस पॅक आणि कॅन्डलिंग हे आतापर्यंत बघितलं असणार तुम्ही. नाही कळलं तर प्लीज सांगा, नंतर मी व्हिडिओ शेअर करतो ग्रुपमध्ये. तर एकीने असं सांगितलं, तर आम्हाला जर कळलंय की उजवी बाजू आमची क्रियामुळे गरम होते, तर तिला थंड करायचं, तर नक्कीच हा आईस पॅक यूज होतोय. आईस पॅक आम्ही जर लिव्हरवर ठेवला तर उजवी बाजू आमची लिव्हरमधनं हीट ओढून घेऊन शांत होऊ शकते. किंवा फूड सोक करताना सुद्धा आम्ही थंड पाणी वापरू शकतो, आणि जर खरंच जास्त थंड वापरलं, इव्हन त्याच्यामध्ये आईस घालून वापरलं, तर फक्त उजवा पाय त्या थंड पाण्यात ठेवा, डावा पाय बाहेर असू दे. तेच उलटं आम्ही जर डाव्या बाजूचं बघितलं, ती नॉर्मली थंड होते, तर ती कॅन्डल ट्रीटमेंट किंवा त्याला बेसिकली गरम करायचं आहे, तर ते करू शकता. किंवा इवन फूड सोक करताना गरम पाणी वापरू शकतो आम्ही, आणि डावी बाजू गरम होऊ शकते. पण ते करताना आणि परत डावा पाय गरम पाण्यात असू दे, उजवा पाय ह्याच्या बाहेर. आणि शेवटला ब्रीदिंग. नक्कीच श्वासाने भरपूर फरक पडतोय. तर श्री माताजींचेच भरपूर व्हिडिओ आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदय. हृदयाचा एलिमेंट आहे, धातू आहे हवा. तर श्वास पूर्णपणे भरून आम्ही जेव्हा फक्त जगदंबा 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 म्हणतो, हृदय चक्र पण सुटते, आणि आम्ही बघू शकतो की फक्त हवा ह्या एलिमेंटचा कसा फरक येतोय म्हणून. ते सोडलं तर जर आम्ही बाहेर जाऊन करायच्या गोष्टी जर जमत असलं, तर हेच फूड सोक आम्ही डायरेक्टली समुद्रात जाऊन करू शकतो. जर तुम्ही असल्या जागेत राहता जिकडे समुद्राला जाणं सोपं आहे, तर तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा फूड सोक करू शकता, आणि समुद्र देवताशी एक मागून घ्यायचं की आमच्यातले सगळे बाधा त्याच्यामध्ये जाऊ दे आणि खेचून घ्या म्हणून. आणि मूलाधार चक्रासाठी झालं, आणि आमच्या डाव्या बाजूसाठी झालं, आणि परत शांत व्हायला नक्कीच ग्रास किंवा भूमिमाते ह्याच्यावर आम्ही मांडी घालून बसू शकतो खाली, लिटरली जर कुठे पॉसिबल असलं, दोन्ही हात भूमिमातेवर, आणि ही एक रिक्वेस्ट करायची की आमच्यातले सगळे बाधा भूमिमाता खिचून घ्या म्हणून. तेवढंच आहे. आय थिंक ह्याच्याबद्दल भरपूर आहे तिकडे. काय प्रश्न असेल तर प्लीज विचारा, आणि आता नसं तरी एंडला विचारू शकता म्हणजे. तर हा एक छान व्हिडिओ आहे, इंग्लिशमध्ये आहे, आणि परत पण कार्टून मोडमध्ये असल्यामुळे सगळ्यांना कळेल. तर बघूया की फूड सोकचं महत्व काय म्हणून. Rise and shine. You're awake at the crack of dawn, when the rest of the world is still asleep. There are no noises, distractions, or hand phones. This time is ideal for silent morning meditation. But first, a nice shower to freshen up your body.
Early morning meditation fills you with positive divine energy, clears your mind, and nourishes your soul. It's time for hearty breakfast. Enjoy it slowly and don't rush. So you set off for work, feeling fresh, centered, and peaceful. Stop. Hey, wait a minute. Have you forgotten something? Ah, yes. Before leaving your home, remember to raise your Kundalini energy and put on a bandhan. This keeps your attention stable and covers your energy system with a protective aura. So let's do it properly and slowly. On your way to work, sometimes you might take in some toxic air and bad vibes. You realize the external environment isn't quite as pleasant as your internal one. Most of us spend more than a third of our time at work. Our every human interaction, people's moods, and thoughts can affect us subtly. Sometimes you might absorb some bad vibes from a stressed and frustrated colleague. Not to mention the heavy workload, tight deadlines, and work distractions. Ever wondered why you feel so drained out at the end of the day? It's because, like a sponge, we are absorbing the grime and negativities around us. On a daily basis, we are also exposed to pollutants such as traffic fumes, nicotine, and noise. If we don't do something about it, they will accumulate as stress and imbalance within us. So how do we counteract all this? Foot soaking is highly effective as an energy detox and really helps you relax and unwind for the day. You just need a foot soak bowl, some salt, and water. Water and salt have a cleansing effect in that they remove away any negative energies you may have picked up. Just 15 minutes of foot soak and meditation, and you'll be cleared out and fully balanced. तर आय थिंक एकट्या की दोघांना दिसलं नाही वाटतं व्हिडिओ. सॉरी, बघूया म्हणे काय प्रॉब्लेम असेल. हा, यूट्यूबवर आहे, मी नंतर पाहिजे तर लिंक शेअर करतो. तर थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही बघितलं, जर जमलं सकाळी उठल्यानंतर मनामध्ये काही विचार नसतात तर शक्यतो लगेच ध्यानाला बसलेलं बरं. आणि जर पॉसिबल असलं तर अंघोळ करून किंवा बेसिक ब्रेकफास्ट करून लगेच ध्यान केलेलं बरं. त्याच्यानंतर नक्कीच मी पण विसरलो व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे की ऑफिसला जायच्या आधी किंवा कामाला निघायच्या आधी न चुकता कुंडलिनी चढवून जावा. कुंडलिनी चढवून बंधन घेऊन गेलेलं बरं. तर आमच्या बाजूला एक कवच राहते. दिवसभराच्या कामामध्ये नक्कीच काही ना काही प्रॉब्लेम येतात, भरपूर लोकांशी बोलणं होते आणि विचार येतात, तर भरपूर प्रॉब्लेम्स येऊ शकतात आमच्यामध्ये, बाधा येऊ शकतात. तर संध्याकाळी घरी आल्यानंतर जमलं तर सगळ्यात आधी मीठ पाणी करून ते सगळे बाहेर काढलेले बरे. आणि त्याच्यानंतर दिवस किंवा राहिलेला दिवस चांगला जातोय घरी आल्यानंतर. ऑफकोर्स दुसरं सजेशन आहे, झोपायच्या आधी अर्धा एक तास आधी किंवा इव्हन झोपायच्या आधी तुम्ही करून झोपला तर तेही चालेल. तर दिवसभरातली सगळी बाधा जाऊन टाकते, छान झोप होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आणि तुम्ही ध्यान करू शकता. भरपूर लोक 2-3दा पण करतात, ती वेगळी गोष्ट, पण ऍटलिस्ट मिनिमम एवढं केलं तरी नक्की त्याचा फरक पडू शकतो. हे दुसरं एक्सरसाइज आहे हृदय चक्राबद्दल आणि एकदम सोपं आहे. मी मगाशी म्हटलं असेल का श्री माताजीच्या शब्दात ऐकूया आधी आणि मग प्रयत्न करायला हरकत नाही. आणि परत आतापर्यंत तुम्हाला काही प्रश्न असले तर हा व्हिडिओ झाल्यावर अनम्यूट करून विचारा, तर डिस्कस करता येईल आणि मग ते झाल्यानंतर ध्यान सुरू करूया.
You hold your breath 3 times and think in your heart that I am the mother of the universe. That's all. This has to be corrected. There's a problem there, that's why. Unless you correct this problem, the attention, not only the attention but even Kundalini goes there. So you have to correct that thing, which I noticed yesterday. You have a centered heart, but you have come to Sahaja Yoga now. I mean, few days back, it will get corrected in no time, right? You have to put your right hand towards the photograph, left hand here, and you have to hold your breath. All of you can do it. Hold your breath and say Jagdamba, Jagdamba, Jagdamba. Now you are holding the breath. So how can you say? You have to think. Now leave it. Again hold it once more. Put your left hand, right hand towards me. Good. Now leave it. Again hold it. Now leave it. All right? That's why. My God. कॅन्डल ट्रीटमेंट आय थिंक ह्याच्याबद्दल एकदा डिस्कशन झालं असणार, पण एस्पेशली डाव्या बाजूसाठी तर श्रीमाताजींच्या समोर तरी कॅन्डल असतोयच, तो ठेवा. त्याच्यानंतर आमच्या डाव्या हाताच्या समोर एक कॅन्डल, तर ती हीट आमच्या डाव्या हातामध्ये येऊ दे, ती आमच्या डाव्या बाजूला जाऊन उजवीकडनं पृथ्वी तत्वात जाऊ दे, अशी एक इच्छा करायची. दुसऱ्या हातात जर आम्ही कॅन्डल धरली असतं तर ते करायला येणार नाही, तर नुसता डावा हात धरून उजव्या हाताने आमच्या डाव्या साईडला सगळीकडे कॅन्डल फिरवायला हरकत नाही. ह्याच्याबद्दल पण छान व्हिडिओ आहे, जर कुणाला माहिती नसतं तर सांगा, मी लगेच शेअर करतो ग्रुपमध्ये. तर नक्कीच लेफ्ट साईडसाठी आहे, 5 ते 10 मिनिटात होते. एकदम सोपी ट्रीटमेंट आहे. एस्पेशली जेव्हा आळशीपणा येतोय किंवा डिप्रेसिव्ह मूड येतोय किंवा भूतकाळातले विचार भरपूर मनामध्ये येत असतात, तर ही ट्रीटमेंट भरपूर उपयोगाला येते. किंवा डाव्या बाजूच्या कुठल्याही चक्राचे कुठलेही प्रॉब्लेम्स वाटले तर नक्कीच कॅन्डल ट्रीटमेंटनी एकदम सोपा उपाय आहे, लगेच बरं होते. ते सोडलं तर बंधन. आता हळूहळू जेव्हा तुम्हाला व्हायब्रेशन्स कळायला लागतील आणि त्यांचा उपयोग करण्यासाठी एक सोपं मीन्स आहे बंधन. तर आणि परत मी हृदय चक्राचाच विचार केला, तर डावा हात श्रीमाताजींच्याकडे, उजवा हात थोडं हृदय चक्राच्या समोर घेऊ शकतो आम्ही, आणि हृदय चक्रातनं येणारे व्हायब्रेशन्स बघायचे. ते गरम आहेत, थंड आहेत, किंवा ते जाणवायचा प्रयत्न करायचा. जर गरम असले तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असणार आणि तो आम्ही कमी करायला लागलोय. त्याच्यासाठी त्याच्यावर क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याप्रमाणे किती वेळा पण फिरवलं तर चालते, पण एक अर्धा वेळा फिरवून ती हीट किंवा ती नेगेटिव्हिटी घेऊन तिला टाकून द्यायचं. सोपं आहे. घड्याळाप्रमाणे फिरवायचं आहे, तिकडे कनेक्शन घेऊन आणि टाकून द्यायचं. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स भरायला पाहिजे. त्याच्यासाठी आणि परत ते त्याच जागेला व्हायब्रेशन्स द्यायचे किंवा हात ठेवायचा, आणि परत ते चक्र पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स ती भरते आणि त्याचा फरक सगळीकडे जाणवतोय. सो हे बंधन आणि चक्रांच्या बद्दल हे स्टॉप करतो मी. तर लगेच बघूया. बर, आज थोडा टाइम पण झालाय म्हणून मी आता लगेच प्रश्नात जात नाही. ध्यान करूया 15-20 मिनिटं, आणि सगळं झाल्यानंतर शेवटला आणि परत काय आता प्रश्न असतात तर तेव्हा बघूया म्हणे. तर आय थिंक आता ध्यान सुरू होणार आहे, तर त्याप्रमाणे तयारी करूया. सगळे ध्यानाच्या स्थितीत बसूया. आतापर्यंत बंधन कसं घ्यायचं सगळ्यांना कळलं असणार, तर सगळ्यात पहिला टप्पा बंधन घेऊया. Raising our Kundalini. Raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1,
Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now I bandha. 1. 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. तीन महामंत्र. त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. श्री निर्मला देव्यै नमो नमः. श्री निर्मला देव्यै नमो नमः. तर आज आम्ही थोडं वेगळं करूया. मी बॅलन्सिंग आणि आत्मसाक्षात्कारासाठी श्री माताजींचा व्हिडिओज लावत आहे, तर त्यांच्याबरोबर आम्ही सगळे करूया. ते सुरुवातीला एक थोडे शब्द सांगतात आणि मग तो व्हिडिओ स्टेप्स सुरू होतात. अशा रीतीने विश्वधर्म स्थापन होणार आहे आणि विश्वधर्मामध्ये सर्व धर्मांचा मान, कारण सांगतो म्हणून नाही पण होतोच. कारण आपल्याला कळतं की सर्व धर्मांमध्ये जे मोठे मोठे झाले ते सगळे आपलेच होते, आपण उगीच भांडत होतो. हे आपण जाणतो म्हणून उगीच नाही, बुद्धिवाद नाही आहे त्याच्यात, काहीच जात पात नाही, हुंडा वगैरे ह्या सर्व गोष्टी सोडाव्या लागतात आणि सुटतात, सटकन सुटतात. दारूचं व्यसन, हे व्यसन ते व्यसन एकदम सुटून मनुष्य एकदम समर्थ होऊन जातो. मग समर्थाची याव कृपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. हे सगळं जे वर्णन झालेलं आहे ते साक्षात ते तुम्हाला दिसलं पाहिजे.
त्याचा तुम्ही आनंद उचलला पाहिजे, नाही का? म्हणजे बर, तर ह्या पवित्र स्थळी खरोखरी घटना अगदी क्षणात व्हायला पाहिजे. आणि सोपं काम आहे, डोळे मिटून हे करावं लागतं. म्हणून आधी मी सांगते, आधी आपण आपल्याला संतुलन आहे की नाही ते बघायचं. म्हणजे काही लोक असतात ते भावनाशील असतात, काही लोक असतात ते बुद्धिवादी असतात, ज्यांच्यामध्ये संतुलन यायला पाहिजे. तेव्हा आधी आपण डावीकडचं संतुलन साधतो. तेव्हा डावा हात असा माझ्याकडे करायचा आणि उजवा हात असा जमिनीवर ठेवायचा. आता सध्या डोळे नाही मिटले तरी चालतील. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. पुरुषांनी टोप्या काढात, कारण ब्रह्मरंध्र छेदन आहे. आणि आईकडे टोप्या कशाला पाहिजेत? आईचा हात डोक्यावरच असतो नेहमी. आता डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा वर. असा ठेव. आता हे परत संतुलन आहे. म्हणजे जे लोक बुद्धिवादी आहेत, फार विचार करतात, त्याच्यामुळे जे आपल्या डोक्यात काहूर आहेत ते काढण्यासाठी म्हणून असं संतुलन असतं. आता बघा कसं वाटेल ते. असा हात असा मागच्या, शहाणपणा करायचा. आता दोन्ही हात माझ्याकडे करा. आता असं बघायचं हातामध्ये गारगार येते का काही. उजवा हात डोक्यावर इथे ठेवून गार येते डोक्यातनं. बघा इथे आलं, टाळूवरती आलं पाहिजे गार, तर त्याला काय अर्थ आहे. टाळूवर बघा येते का. आता माझं असं चुकलं, माझं तसं चुकलं, मी हे खोटं केलं, तसं काय म्हणायचं नाही मनामध्ये. कुठचा याचा विचार घ्यायचा नाही, स्वतःबद्दल न्यूनत्व ठेवायचं नाही मुळीच. परमेश्वर हा क्षमेचा सागर आहे, क्षमेचा सागर आहे. सगळं धुवून टाकतो तो. झालं. आता हा उजवा हात करा माझ्याकडे, परत डाव्या हाताने बघा गार येते का. येते ना तुमच्या डोक्यात येते. थोडं वर करून बघा. ती गणपतीची कृपा आहे. इतक्या लवकर कुठेच एवढं कार्य होत नाही, पण गणपतीची कृपा आहे. तेव्हा गणपतीला मनातनं नमन करून आणि दोन्ही हात असे वर करायचे आणि असं मागे मान करून असं विचारायचं की ही चैतन्य शक्ती आहे का परमेश्वराची, ही त्याची प्रेमशक्ती आहे का, ही त्याची ब्रह्मशक्ती आहे का, असं 3दा विचारायचं मनामध्ये. आता बघा, आता हात अशी करा. इथे हातात गार. ज्या लोकांच्या डोक्यातून किंवा हातातून गार येत आहे त्यांनी दोन्ही हात वर करायचे. वा सगळं गावच पास झालंय गणपतीच्या कृपेने. धन्य तुमची. डोळे सुद्धा मिटले नाहीत आणि गावचे गाव पार झाले. ही गणपतीची कृपा आहे, या पृथ्वीची. किती कृपा आहे तुमच्यावर. अहो माझे हात तुटतात परदेशात, तिकडे नरक आहे नुसता.
आणि हे स्वर्ग आहे, स्वर्ग. आता माझ्याकडे बघा आणि बघा काही विचार येतोय का डोक्यात. काही विचार, निर्विचार समाधी स्थापन झालेली आहे. आता दोन्ही हात मांडीवर ठेवूया आणि श्रीमाताजीचे हे थोडे शब्द ऐकूया. पंचतत्व यूज करून आणि कसं स्वतःला शुद्ध करायचं त्याच्याबद्दल आहेत. हिंदीमध्ये आहेत पण, तर आय थिंक सगळ्यांना समजायला येईल. सबटायटल नाही आहेत तर. एक बार श्री रामदास स्वामी से श्री शिवाजी महाराज ने पूछा कि कुंडलिनी के जागरण में कितना समय लगता है. उन्होंने कहा तत्क्षण तत्क्षण एक कार्य होता है, पर किसी किसी में समय लग जाता है. उसका कारण ये कि उनका कुछ ढीला मामला है या कोई ज़्यादा ही कसा हुआ मामला है. अब समझ लीजिए अगर आप टेलीविज़न लेके आए तो तत्क्षण आपको सब दिखाई देता है, और समझ लीजिए प्लग ही नहीं लगा तो उसे क्या करा जाए. इसी प्रकार जो कुछ भी आपको जानना है वो सारा जानना आप तत्क्षण कर सकते हैं. इसी को ज्ञान कहा जाता है. ज्ञान पुस्तकों से नहीं आता. जो पुस्तकों में है वो सिर्फ बाह्य का ज्ञान है. जैसे पेड़ का ज्ञान हो उस तरह से ये बाह्य का ज्ञान है. लेकिन मूल का ज्ञान जो है वो आपको सिर्फ ऊर्ध्व गति से पार होने के बाद ही जाना जा सकता है. ऊर्ध्व गति के सिवाय कोई और रास्ता नहीं है. कुंडलिनी जब तक आप उठ करके और आपके ब्रह्मरंध्र को नहीं छेदेगी तब तक आप उस ईथर से या उस सूक्ष्म से जो 5 महातत्वों में बसा हुआ है उसमें प्रवेश नहीं कर सकते. तो उसकी जो सूक्ष्मता है उसमें आपने प्रवेश कर लिया. अब हर चीज़ को आप इस्तेमाल कर सकते हैं. जैसे मैं आपसे कहती हूँ कि अभी ध्यान करने से बाद अपने जूते उतार लीजिए और ज़मीन पर पैर रखिए. ये पृथ्वी माता, ये भी तो एक तत्व है. पृथ्वी एक महान तत्व है और उस महान तत्व पे आप जब पैर रख देते हैं तो उसकी भी जो सूक्ष्म शक्ति है वो जागृत हो जाती है और वो आपके पाँव से खींच लेती है आपके अंदर जो कुछ भी जड़ता है. फिर कभी कभी आपसे कहा जाता है कि आप अगर राइट हैंड आप हमारी तरफ करें और लेफ्ट हैंड ऊपर की तरफ करें. इसकी वजह यह है कि राइट हैंड जो है इसमें आपके जो प्रश्न हैं वो सारे आपके अहंकार से आते हैं. और अहंकार को सबसे अच्छा खींचता कौन है? तो ये आकाश. इसलिए आकाश की ओर आप नज़र करते हैं और एक हाथ इस तरह से करने से इस हाथ से वो चीज़ निकल जाती है. सहयोग बहुत ही साइंटिफिक है पर मूलभूत होने की वजह से, फंडामेंटल होने की वजह से अत्यंत सहज और सरल है. फिर कहा जाता है कि आपके अंदर कोई मानसिक व्यथा हो या मन से कोई व्यथित हो या कोई इस तरह की चीज़ हो जिससे कि हम कह सकते हैं कि ये मनुष्य उद्विग्न है या डिप्रेस्ड रहता है या इसके अंदर एक तरह की निराशा सी छाई हुई. ऐसे लोगों से कहा जाता है कि आप लेफ्ट हैंड दीप की तरफ रखें. अब जो दीप है ये नेगेटिविटी को भगाता है. दीप रखते ही साथ वो दीप एनलाइटन हो गया, उसमें उसका जो सूक्ष्म प्रकाश है वो अंदर बहना शुरू हो गया. उस प्रकाश के डर से जो नेगेटिविटी थी वो आपके अंदर इस तरह से आई और आ करके आपने यहाँ ज़मीन पर रखा तो उसने खींच ली. तीसरी बात कही जाती है कि आप दोनों हाथ फोटो की तरफ रखें
और दीप जलाएं और दोनों पैर पानी में रखें। उस दीप के कारण आपके अंदर जो दोनों ही तरह की नेगेटिविटी है वो पानी खींच लेता है। इस पानी में थोड़ा सा नमक डाल देने से ये भी सूक्ष्म रूप से बड़ा भारी सागर बन जाता है। इसका बहुत ही साइंटिफिक कारण है। जो भी क्रियाएं सहयोग की हैं वो बेवकूफ़ी की नहीं है, लेकिन वो इतनी सीधी सरल है कि लोग समझते नहीं। ईसा मसीह के 12 शिष्यों पर जब आदिशक्ति होली घोस्ट का आशीर्वाद आया तो वो सब चक्रों की बात करने लगे और हाथ वाथ घुमा करके आपस में बताने लगे। तो सब ने सोचा कि ये तो कोई पागल लोग हैं, उनको पागल में ही कहना शुरू कर दिया। लेकिन उसका अर्थ ईसाइयों ने ये लगाया कि वो कोई ग्रीक लैटिन ऐसी भाषा बोल रहे थे, वो चक्रों की भाषा बोल रहे थे। एक 2 मिनिटांनी ध्यान करूया. ध्यानाच्या वेळेला आणि श्री माताजीची विनंती करूया की आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार मिळू दे, स्थापन होऊ दे आणि त्याची अनुभूती होईल. into bandhan. अनेकदा After बंधन raising घेऊया. our kundalini. Raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head.
2, 3. Now abandon. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. चालेल. तर आजच्या सत्रातलं डिस्कशन एवढंच होतं. होपफुली सगळ्यांना छान ध्यान झालं आणि एक चांगला अनुभव आला. जर जमलं तर जसं आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, रोज शक्यतो